करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराले श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 15वा सुरू आहे आणि या दशक 15वाचं नाव आहे आत्मदशक. आणि ह्या आत्मदशकाच्या अंतर्गत आज आपला समास 5वा चंचल लक्षणच आहे. आता चंचल लक्षण समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे आत्मदशकाच्या अनुषंगी. तर आत्मदशकाच्या अनुषंगी चंचल लक्षण देण्याचं काय कारण? याचं कारण असं आहे, आत्मदशक म्हणजे समर्थांना ह्या दशकाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची ओळख करून द्यायची. आणि ही ओळख करण्याच्या आड जे काही येत आहे त्या किंवा ही ओळख करून देण्याच्या आड येणारे सगळे गोष्टी किंवा स्वरूप ओळख करून देण्यासाठी असणाऱ्या ज्या सगळ्या पूरक गोष्टी आहेत त्या अशा सगळ्याचा अगदी समग्र विषयांचा उहापोह समर्थांनी या दशकामध्ये केलेला आहे बघा. आणि म्हणूनच आपण मागे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम बघितलं की शाश्वत ब्रह्म म्हणजे काय ते कसं ओळखायचं, दैनंदिन व्यवहारामध्ये असताना ते कसं ओळखायचं आणि एकदा त्याची ओळख पटली की मग ते मी आहे या निर्णयाप्रत कसं जायचं ह्याचं फार सुंदर असं समर्थांनी शाश्वत ब्रह्म निरूपणामध्ये केलं. त्यानंतर श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण ह्यामध्ये सुद्धा समर्थांनी अंतरात्मा जो आहे म्हणजे जीवात्मा जो आहे तो त्याला श्रेष्ठत्व कसं प्राप्त करून द्यायचं आणि असं श्रेष्ठत्व प्राप्त करून श्रेष्ठ तत्वाला कसं त्यामध्ये ऐक्य कसं झालं पाहिजे, ऐक्याचा विचार कसा करायचा या संदर्भाचा संपूर्णपणे सविस्तर असा उहापोह केलं. म्हणजे माझ्या स्वरूपाचे मला स्मरण देण्यासाठी समर्थ नानाविध विषयांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्वरूपाची जाण देतात आहे. आपल्याला आपल्या स्वरूपाची जाण असते का? मी मूळचा आनंद रूप आहे ही जाण मला का द्यावी लागली? का मला नामस्मरण करण्याचं काम पडलं? नामस्मरण न करताही हे का सहज शक्य होत नाहीये? या सगळ्याच महत्वाचं कारण असेल की मला माझ्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. विस्मरण झालं असल्यामुळे मला जाण द्यावी लागते, मला स्मरण करावं लागतं. आम्ही नामस्मरण करण्यामध्येच धन्यता मानतो की आम्ही खूप नामस्मरण करतो, खूप आमच्या एवढं नामस्मरण कोणीच करत नाही याच्यामध्ये आम्ही भूषण आम्हाला वाटतं. परंतु काका म्हणतात की नामस्मरण खूप करण्याची पाळी आमच्यावर का यावी?
कारण आम्हाला आमच्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. अज्ञानाचं गाढ आवरण आहे, दाट आवरण पडलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला स्मरण करावं लागतं. मग आता हे भूषण आहे की दूषण आहे? काय आहे नेमकं? आम्ही रोज 100 माळी करतो, याचंच भूषण मानतो आम्ही आणि त्याच्यातच आम्ही समाधान मिळवतो. परंतु नामस्मरणाच्या माध्यमातून असणारं अज्ञानाचं पतन हे विरल होत आहे की नाही, हे पाहण्याचं काम कोणाचं? माझंच आहे. आणि म्हणून आम्हाला समर्थ याही समाजाच्या माध्यमातून स्वरूपाची ओळख देतात आहे. मग चंचल म्हणजे काय हो? चंचल म्हणजे आपण म्हणतो वारा कसा आहे चंचल, चंचल ही मन कृष्ण, म्हणजे मन सुद्धा कसं आहे अतिशय चंचल आहे. आता चंचल आहे म्हणजे क्षणात ते घरी असतं, एका क्षणात ते दारी असतं, एका क्षणात ते अमेरिकेत गेलेलं असतं. म्हणजे एका क्षणाचाच विलंब त्या मनाला सतत ते मन गिरत्या घालीत असतो, एका ठिकाणी कधीच बसत नाही. फुलपाखरू जसं फुलावर, प्रत्येक फुलावर किती वेळ बसतं? सेकंद 2 सेकंद बसतो, मन घेतो, उडतो. मग आमचा परमार्थ जो आहे हा फुलपाखरासारखा असतो. थोड्या वेळ इथे, थोड्या वेळ तिथे, थोड्या वेळ तिथे. लहान मूल असतं आणि ते एका ठिकाणी राहत नाही. सारखं इकडे-तिकडे भिर फिरतो. आपण म्हणतो, "काय चंचल आहे हो?" जराही स्थिर बसत नाही. म्हणजे अस्थिरता जिथे असते त्याला चंचल असं म्हणतात. लक्षात ठेवायच्या या सगळ्या. या गोष्टी लक्षात जोपर्यंत आम्ही ठेवणार नाही, तोपर्यंत आम्हाला त्या आत्मसात होणार नाही. पण ज्या ठिकाणी अस्थिरता आहे, ते चंचल आहे. नदी स्थिर असते का? अजिबात नाही. म्हणून समर्थांनी चंचल नदी निरूपण सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामध्ये मायेचं सगळं वर्णन केलेलं आहे. अस्थिर तत्व जो कोणतं असेल, तर माया हे अस्थिर तत्व आहे. आणि स्थिर तत्व कोणतं आहे? स्थिर तत्व ब्रह्मतत्व हे स्थिर आहे. काय आवडतं हो आपल्याला? माणसाची मूळ प्रवृत्ती स्थिरत्वाकडे जाण्याची असते. सारखी बदली होते, सारखी बदली होते. मग एक वेळ असं वाटतं, की आता बदली आमची नाही झाली तर चालेल. असं वाटतं निवांतपणे एका ठिकाणी बसावं. का असं वाटतं एका ठिकाणी निवांत शांत बसावं? दिवसभर सकाळपासून अत्यंत व्यस्त असतो कामांमध्ये. सतत कामाच्या निमित्ताने फिरत असतो आणि मग असं वाटतं आता निवांतपणे कुठेतरी एका ठिकाणी स्थिर बसावं. मग असं एवढं सगळं वाटण्याचं कारण काय? कारण आमचा मूळ स्वभाव स्थिर आहे, ब्रह्म स्थिर आहे आणि मी मूळचा ब्रह्मरूप आहे. त्यामुळे मला स्थिरतेकडे माझा मूळचाच ओढा आहे. आणि म्हणून अस्थिरता आम्हाला छळते, अस्थिरता आम्हाला त्रास देते. आजचा दिवस उद्यासारखा नसतो. उद्या काय नवीन प्रकरण येईल हे आम्हाला याचं संकट वाटत असतो. आणि म्हणून आता स्थिर बसण्याचे दिवस आले हो. काय आहे, ऐन उमेदीच्या वेळामध्ये अत्यंत व्यस्त असतो. नोकरी पण करायची असते, प्रपंचही सांभाळायचा असतो, बाहेरचाही व्याप सांभाळायचा असतो आणि अत्यंत व्यस्ततेमध्ये आम्ही म्हणजे अस्थिरतेमध्ये आम्ही अत्यंत व्यस्त असतो आणि मग ज्यावेळेला एक विशिष्ट काळ येतो, त्या विशिष्ट काळामध्ये मुलं घरच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या असतात. त्याच्यानंतर बाहेरच्याही जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या असतात आणि व्यवसायाच्याही जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि मग आम्हाला त्यावेळेला वाटतं एम्प्टी माइंड, आता मी काय करावं? माझ्याजवळ तर काहीच नाही. असं
अस्थिरतेच्या मागे आम्ही लागतो तर नैराश्य पदरी पडतो. पण अस्थिरतेच्या मागे न लागता जर स्थिर तत्वामध्ये आम्ही स्वतःला गुंतवलो असेल, म्हणजे आत्मचर्चेत गुंतवलं असेल, आत्मचिंतनामध्ये जर आम्ही स्वतःला गुंतवून घेतलं तर ते मन स्थिर होतं आणि त्या स्थिरतेचा आनंद काही वेगळाच असतो. आणि म्हणून आम्हाला समर्थांनी चंचल लक्षण सांगितलेली आहे. आता लक्षणं काय लक्षात घ्यावी? आता हे चंचल काय आहे? चंचल माया आहे. मग या मायेची लक्षणं आम्ही का लक्षात घ्यावी? कारण ती त्या लक्षणाचा मी होऊ नये. जी लक्षणं ह्यात सांगितलेली आहे, त्या लक्षणाचा मी होऊ नये आणि म्हणून आम्ही त्या लक्षणांपासून दूर राहावं. स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं समर्थांना वाटतंय. कारण आम्ही लेकरं कोणाची आहे? समर्थांची लेकरं. आमचे श्री गुरु कसे समर्थ आहे. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका समर्थ. आम्ही अभाग्य आहो कारण आम्ही या सतत मायेमध्ये असतो. या माया नदीमध्ये त्या प्रवाहाबरोबर आम्ही वाहत जात असतो. प्रवाहाबरोबर कोण वाहत जातो? मेलेले मासे वाहत जातात. जिवंत मासा नाही आवडत प्रवाह, त्याच्या विरुद्ध पोहतो. आम्ही मात्र प्रवाह पतित असतो. जसं चाललंय रुटीन तसं सुरू. जशी दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आम्ही तसं त्याप्रमाणे झुकतो. म्हणून प्रवाह पतित असतो आम्ही. आणि म्हणून आम्ही असमर्थ असतो आणि म्हणून आम्हाला समर्थ करायला श्री गुरूंची आवश्यकता आहे. चेतन श्री गुरु खूप आवश्यक आहे. मला स्थिर तत्वावर स्थिर करायला फक्त श्री गुरुच करू शकतात, बाकी कोणीही करू शकत नाही. मी कितीही आपल्याला सांगितलं न हो की स्थिर तत्वावर स्थिर व्हा, तरी तुम्ही म्हणाल मीटिंग संपल्यानंतर जाऊ द्या. परंतु हेच ज्यावेळेला आम्ही सकाळी ऐकतो अधिकारवाणीमधून, त्यावेळेला मात्र आमच्या मनामध्ये ते स्थिर होतं आणि स्थिर झाल्यानंतर दृढ होतं आणि मग आत्मसात होत. आणि म्हणून आम्हाला समर्थ या ठिकाणी स्थिर तत्वावर स्थिर होण्यासाठी कशा पद्धतीने स्थिर व्हायचं हे सगळं या समाजाच्या माध्यमातून सांगणार आहेत. आणि म्हणून याला चंचल लक्षण म्हटलं. आम्ही त्या लक्षणाचा होऊ नये. मुलांना आपण वाईट गुणांपासून दूर ठेवतोच की नाही, वाईट संगतीपासून दूर ठेवतो ना, त्या ग्रुपमध्ये जाऊ नका खेळायला. ती मुलं त्यांची संगत खराब आहे, त्यांच्या सवयी खराब आहेत. मग का आपण असं म्हणतो? त्यांची ती वाईट लक्षणं मुलामध्ये येऊ नये म्हणून आपण त्यांना दूर ठेवतो. अशा मुलांपासून साधकाने सुद्धा या मायेपासून असंच दूर राहावं असं समर्थांना वाटतं हो. कारण ते आम्हाला भाग्यवान करायला निघालेले आहेत आणि समर्थांना असं वाटतं म्हणून समर्थ इथे लक्षणं देतात. रोगाची अमकी अमकी लक्षणं. ही लक्षणं जर आपल्यामध्ये असतील तर आपल्याला हा रोग आहे. मग आपण डॉक्टरकडे जायचं. तशी भवरोगाची लक्षणं या ठिकाणी चंचल लक्षणाच्या माध्यमातून समर्थ आम्हाला देऊन राहिले. आपण स्वतःला तपासावं की आपण ह्या अशा पद्धतीच्या लक्षणामध्ये आहोत का? त्याच्या पलीकडे आहे. असेल तर पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि पलीकडे असू तर ब्रह्मतत्वाशी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याला अभ्यास असं म्हणतात. हा अभ्यास आहे. स्वरूपाचा अभ्यास आहे. अध्यात्म योगाचा अभ्यास आहे. भजगोविंदांचा अभ्यास करतोय आपण. भजगोविंदमचा अभ्यास का करतोय? कशासाठी गोविंदाचं भजन करायचं? आम्हाला भरपूर वेळ आहे म्हणून करायचं का? अजिबात नाही. गोविंदाचं जेव्हा आम्ही भजन करणार आहोत, त्यावेळेला आमचा गोविंदाशी योग होणार आहे. म्हणजे जुळवणूक होणार आहे. त्याचेच गुणगान गाऊ, त्याला सगळं समर्पित करू, तर आम्ही एक दिवस गोविंदच होऊन बसणार आहे.
आणि म्हणून भज गोविंदम, गोविंदाचं आम्हाला भजन करायचं. अध्यात्म योगासाठी अभ्यास करायचंय. दासबोधाचा अभ्यास कशासाठी? अध्यात्म योगासाठी. अध्यात्म अधिक आत्मा म्हणजे अध्यात्म म्हणजे या शरीरामध्ये जे आत्मस्वरूप आहे ते मला ओळखायचं आहे. ते मी आहे, ते स्थिर आहे. बाकी सगळा देह कसा आहे? देहादी जगत अस्थिर आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आता अस्थिरतेमध्ये न रमता स्थिर तत्वामध्ये रमायचं. आणि म्हणून आम्हाला समर्थांनी या ठिकाणी चंचल लक्षण दिलंय. चंचल म्हणजे माया, आणि माया म्हणजे मायासा म्हणजे जी मुळातच नाही, तिला माया असं म्हणतात. समर्थांनी या ठिकाणी ओवी क्रमांक 1 पासून ते ओवी क्रमांक 4 पर्यंत एक रूपक दिले आमच्यासाठी, आणि रूपकाच्या माध्यमातून समजून सांगितलंय की जगत करता स्वरूप वर्णन सगळं दिलेलं आहे. जगताचा करता कोण आहे? कोणीही जगत तयार केलं ते कसं आहे? या सगळ्याचा या एक ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 4 पर्यंत समर्थांनी या ठिकाणी दिलेले आहे. आणि आता समर्थ चालू करतात या ठिकाणी ओवीला सुरुवात करतात त्या समासाला. दोघा ऐसी तीन चालती, अगुणी अष्टधा प्रकृती, अधोर्ध सांडून वर्तती, इंद्रफणी ऐसी. काही ओव्या मी वाचणार आहे कारण थोड्याशा त्या समजून सांगणं गरजेचं आहे. म्हणजे काय हो? दोघा ऐसी तीन चालती म्हणजे ईश्वर आणि माया यांच्या नियोजनानुसार सत्व रज तम या 3 गुणांचे व्यापार चालतात. ईश्वर आणि माया या दोघांच्या नियोजनाप्रमाणे सत्वरजतमाचे व्यापार चालतात. आमच्यामध्ये असणारे जे सत्वगुण, तमोगुण आणि रजगुण आहे, हे त्यांच्या नियोजनाप्रमाणे चालतात. म्हणजे सत्वगुण केव्हा वरती यायचा, तमोगुण केव्हा वरती यायचा आणि रजगुणाचा प्रभाव केव्हा असायचा, हे सगळं नियोजन कोण करतं? ईश्वर करतो. आणि ईश्वर म्हणजे कोण? मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. माया चैतन्य. आणि म्हणून गुणरहित ब्रह्मस्वरूपामध्ये हे 3 गुण आणि पंचमहाभूते यांचा जणू खेळ चालतो. मूळ अधिष्ठान कोणतं आहे? ब्रह्म हे मूळ अधिष्ठान आहे. आता या मूळ अधिष्ठानावर संकल्प उठला, मी बहु व्हावं, हा संकल्प उठला, ती मूळ माया आहे. आणि ह्या मूळ मायेने काय केलं? या मूळ मायेने ईश्वर तयार केला. म्हणजे मायेमध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं आणि ईश्वर नावाचं तत्व तयार झालं. म्हणून मग पुढे त्या ईश्वराने जडमाया गुणमाया तयार केली आणि पंचभूत आणि पंचभूतांचं सगळं पंचमहाभौतिक सृष्टी असा तो सगळा क्रमशास्त्राने आम्हाला दिलेला आहे. परंतु ब्रह्मस्वरूपामध्ये हे 3 गुण आणि पंचमहाभूता यांचा अत्यंत अभाव आहे. म्हणून ते जणू त्यांचा खेळ चालतो हा समर्थाने दिलेला आहे. पण जरी अभाव आहे आत्मस्वरूपामध्ये, परमार्थ सत्तेमध्ये जरी पंचमहाभूत आणि 3 गुणांचा अभाव असला तरी सुद्धा त्याचा आम्हाला अनुभव आहे की नाही? आम्हाला दिसतंय ना सगळं जगत. पंचमहाभूतिक जगत आम्हाला दिसतंय, अनुभवाला येते, मग त्याची काय व्यवस्था? म्हणून जणू हा शब्द वापरला. खूप महत्वाचा शब्द आहे जणू. आपण ना जणू माझ्या भावासारखे आहात, पण भाऊ आहात का? नाही. जणू काही म्हणजे टेम्पररी, जणू काही भावासारखे आहात म्हणजे टेम्पररी. मग तुम्ही माझ्या भावासारखे आत्ता मला वाटून राहिले, पण तुम्ही भाऊ नाही. अशी जणू काही यांच्या अधिष्ठानावर
या 3 गुणांचा आणि पंचमहाभूतांचा खेळ चालतो, असा आम्ही विचार जेवढं काही पंचमहाभूतिक आहे त्यांच्यामध्ये असताना हा करावा. म्हणून आत्माराम मध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, हे शिष्या तू पंचभूतांचा दास होऊ नकोस. तू पंचभूतांचा दास जर झाला तर ही माया तुला प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. पंचमहाभूतांनी जे जे सगळं तयार झालंय, हा देह तयार झालाय, ही सगळी सृष्टी पंचमहाभूतांनी तयार झाली आहे. याचा जर आम्ही दास झालो तर आम्हाला ही ठेवल्याशिवाय राहत नाही. दासाला ठेवतो की नाही हो मालक? सुरू पहिले असायचे, आता नाही राहिला तो प्रकार, परंतु तरी पण काही प्रमाणात असतोच. आपण ज्या वेळेला आपल्या घरच्या नोकर वर्गाला अगदी कसून काम घेण्याची वृत्ती आमची असते. नोकर वर्ग म्हणतो, बाई आज उद्या मी येणार नाही, उद्या तू येणार नाही, मग आज असं कर, थोडा वेळ दे जास्ती आणि घे एवढं जास्तीचे काम कर. मग आता कुणी कसलं त्याला गुलामाला मालकानी. मग पंचमहाभूत आम्हाला पण, आम्ही जर त्यांचे दास झालो तर आम्हाला ते नक्की राबवून घेतील, ते सत्य आहे असं आम्हाला जर वाटत असेल तर आम्ही त्या पंचमहाभूतांपासून जे जे तयार होतं त्याचा आम्ही अनुभव घेतो आणि ते नष्ट झालं की आम्हाला भयानक दुःख होणार आहे. म्हणून पंचमहाभूतांचं दास होऊ नका असं समर्थ आत्माराम मध्ये वारंवार सांगतात. देहाला प्रपंचाचा दास होऊ द्या, पण तुमचा जीवाला प्रपंचाचा दास करू नका. जीवाला संबोधून म्हटलं समर्थांनी त्या ठिकाणी. आणि म्हणून पंचमहाभूत आणि 3 गुण यांचा जो सगळा खेळ चालतो हा जणू काही आहे, याला सत्यत्व न देता याला जणू काही हा दर्जा द्यावा, हे साधन आहे. मिथ्यत्वाचा दर्जा द्यावा, मिथ्यत्वाचा दर्जा द्यावा, मान्य, मिथ्यत्व. पण आता मिथ्यत्वाचा दर्जा देण्यासाठी त्याच्या अलीकडे काही आपण सिस्टीम स्वीकाराव्या, काही शब्दांचा स्वीकार करावा आणि मग मिथ्यत्वाचा निर्णय घ्यावा. मुलगी पसंत आहे हा निर्णय जेव्हा आम्ही देतो त्यावेळेला ती पसंत आहे हा निर्णय आम्ही एकदम असं म्हणत नसतो. पसंत आहे, मग कसं म्हणतो आम्ही? नाही, जरा व्यक्तिमत्व की नाही हसरा आहे, नाही का? हो, असं विश्लेषणात्मक आम्ही निर्णय, आधी आम्ही विश्लेषण करत असतो आणि मग आम्ही निर्णय देत असतो. अगदी त्याप्रमाणे जगत मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे, भासमान आहे, यासाठी आम्हाला आधी काही स्पष्टीकरण द्यावे लागतात, काही ठोकताळे बांधावे लागतात, काही अंदाज बांधावे लागतात आणि मग आम्ही निर्णयाकडे जातो. जसे ठोकताळे आम्ही त्या मुलीच्या बोलण्यावरून बांधतो. नाही, तिने ना मला छान वाकून नमस्कार केला म्हणजे चांगल्या संस्कारात ती आहे. आता निर्णयाकडे वाटचाल करायला आपल्याला तिच्यात ते सगळे चांगल्याच गोष्टी दिसतात आणि निर्णय नाही द्यायचा असेल तर सगळ्या वांगड्या गोष्टी दिसतात. ही काही रीत झाली का? गेल्यानंतर साधं बघितलं सुद्धा नाही, नाहीतर मग टकमक बघतच होती. दोन्ही बाजूने आम्ही आणि म्हणून जणू हा खेळ चालतो. जणू हा शब्द आम्ही आमच्या कशात फिट करावा हो? कॉम्प्युटरमध्ये फिट करून घ्यावा, अंतःकरणात फिट करून घ्यावा की हे जगत जे आहे, देहादी जगत जणू काही असं आहे, जणू ब्रह्मावर अधिष्ठित असलेलं भासमान आहे. जणू काही त्याचा खेळ चालतो, मुळात ते नाहीच. म्हणून त्यांचा हा जणू खेळ चालतो. म्हणून ऊर्ध्व म्हणजे सूक्ष्म असलेले ईश्वर व माया हे कसे आहेत? ऊर्ध्व आहेत म्हणजे वरती आहेत. म्हणजे कसे?
सूक्ष्म आहे. पाणी ठेवतो आम्ही उकळायला, पाण्याची वाफ झाली की ती कुठे जाते हो? ती पाणी ज्यावेळेला सूक्ष्म स्वरूपामध्ये येतो त्यावेळेला ते वरच जातं आणि सगळं व्यापून घेतं. पण जे जे वर जातो, सगळीकडे व्यापतो ते सूक्ष्म आहे. असं ईश्वर जो आहे, हा ईश्वर ऊर्ध्व आहे आणि अध म्हणजे स्थूल असलेली पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक सृष्टी. खाली काय आहे? जड सृष्टी खाली आहे, जड सृष्टी. पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक सृष्टी ही जड आहे, अचेतन आहे. जड म्हणजे वजनाने जड नाही, ती जड वजनाने जडला जड म्हणतात. जड म्हणजे त्यामध्ये ती निर्जीव आहे. त्यात जीवाचा समावेश नाही. आणि अशी ती आहे, ती जड आहे म्हणजे ती अध आहे. आणि या दोन्ही सृष्टींचं नातं कसं आहे? जणू, परत जणू शब्द आहे, मांजर सर्पासारखं असतं. कशाचं? स्थूल आणि पंचभौतिक सृष्टीचं आणि ईश्वर म्हणजे ब्रह्म, अधिष्ठान ब्रह्म यांचं मांजर सर्पासारखं असतं. म्हणजे कसं असतो? ईश्वर आणि माया अव्यक्त आहे आणि पंचभौतिक सृष्टी ही व्यक्त आहे. एकदमच दोन टोक, एक व्यक्त एक अव्यक्त. व्यक्त म्हणजे प्रगट झालेलं दिसणार. माया आणि ईश्वर हा अव्यक्त आहे, आम्हाला तो डोळ्याने दिसत नाही. आणि असा त्यांचा परस्परामध्ये विरोध आहे. परस्परामध्ये त्यांचा विरोध आहे. म्हणून समर्थांनी मग पुढे आम्हाला समजावून सांगितले रूपकाच्या माध्यमातून की पण तोंडे भक्षितो पण जा, मूल बापास मारी बोजा, चुकारा गेला राजा चौघा जणांचा. म्हणजे ईश्वर जो आहे, सत्व रज तम आणि ईश्वर या चौघांना ब्रह्म सापडत नाही. चुकारा गेला राजा चौघा जणांचा म्हणजे या चौघांनाही ब्रह्म सापडत नाही. ईश्वर तर नित्यमुक्त असतो आणि तो कल्पांतपर्यंत शुद्ध सत्वाच्या उपाधीने राहतो, पण ब्रह्म वस्तूपासून वेगळा आहे. तो नित्यमुक्त आहे, त्याचं नियोजन करणं हे काम असल्यामुळे ईश्वर हा ब्रह्मसत्तेमध्ये ऐक्य कधीही पावत नाही, तो वेगळा असतो. म्हणून या तीन गुणांमधलं जे रजगुणाचं चांचल्य आहे, जी कृतिशीलता आहे, जी भोगेच्छा आहे, याला चांचल्य असं म्हणतात. रजोगुणामुळे चांचल्य आहे. चंचलत्व रजोगुणामुळे आहे. रजोगुणाचा तो मूळ स्वभाव आहे, एका ठिकाणी स्थिर न राहणं. आहे ही माया अत्यंत चंचल आहे. आजच्या सारखा उद्या दिवस आमचा कधी असतो का? कधीच नसतो. किती बदल असतात, असे वर्षोनवर्ष लोटलेत. आमचं जीवन चालूच आहे, पण तरी किती स्थित्यंतरे येऊन गेली. रोजच्या याच्यामध्ये किती बदल होतात. असा विचार आम्ही ह्या चांचल्याच्या आणि हे सगळं जे चांचल्य आहे हे रजोगुणामुळे आहे. सत्वगुणामध्ये शांती, वैराग्य हे त्या सत्वगुणाचं देणं असतं. पण ईश्वर हा सत्व आणि सत्व रजोतम हे जरी या गुणांमुळे येत असलं तरी या गुणांना ब्रह्म सापडत नाही. आज सकाळचाच विषय आहे, मुलगा वडिलांचं बारसं जेवू शकत नाही. बुद्धीला ते कळणार नाही, मनाला ते कळणार नाही. मन वाचा तिथं तुझं हे स्वरूप म्हणून माप भक्ती केले. मन आणि वाचा याच्या पलीकडे स्वरूप आहे.
म्हणून सत्व रजतम आणि ईश्वर यांना अजिबात ब्रह्म सापडणार नाही. कारण ब्रह्मवस्तू ही शुद्ध उपाधी पासून वेगळी असते आणि ईश्वर आपली कधी उपाधी सोडतच नाही. ईश्वराने उपाधी सोडली की झालं, सगळं गेलंच. म्हणून समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने उपाधी जी आहे, ही उपाधी देवळाच्या गाभाऱ्यात देव जणू खोलवर लपून असतो. म्हणून उपाधी ची व्यवहार करताना जणू हा शब्द फार लक्षात ठेवावा आणि व्यवहार करावा, म्हणजे सत्यत्वाचा व्यवहार होत नाही. साधना आहे की नाही, जणू जणू काही याचा सतत विचार करायचा साधन आहे की नाही, नक्की आहे. गाभाऱ्यामध्ये देव असतो, समर्थ म्हणतात तो जणू लपून असतो. गाभाऱ्याच्या आतमध्ये आपण बघतो देव किती लांब असतात गाभाऱ्यामध्ये, आणि आम्ही काय करतो, बाहेरूनच फुलं, पेढे, हार, पायाचा कठडा असतो आणि त्या कठड्याहून वाहत असतो, फेकत असतो. वाहत नसतो, आम्ही फेकतच असतो तिथे. तसं असताना अर्पण आणि अर्पणानंतर समर्पण कसं शक्य? योगी इंद्रिय कोंडती आणि भक्त ते समर्पण करतील. समर्पण करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं, आधी भगवंताला अर्पण करायचं आणि मग समर्पण. गाभाऱ्याच्या आतमध्ये भगवंत असतो, आम्ही बाहेरूनच हळद, कुंकू, बेल, फूल अर्पण करत असतो. कशासाठी? भगवंता हे सगळं तुझं तुला अर्पण आणि मी पण तुझा, म्हणून माझं समर्पण. समर्पण म्हणजे माझ्या जीवभावाचं देहासकट समर्पण. देह तुझे कारणी देह माझा पडावा, हे देहाचं समर्पण. आणि मनाचं समर्पण म्हणजे मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, हे मनच भगवंताला पूर्ण अर्पण केलं रे बाबा. भगवंता आता हे समर्पण झालं. अर्पणाची कृती करावी लागते, त्यावेळेला समर्पणाचा निश्चय होतो. अर्पणाची कृती करावी लागते त्यावेळेला समर्पण. एकदम समर्पण नाही होतो, समर्पण भाव एकदम नाही होत. म्हणून भगवंताला फुलं अर्पण करा, भगवंताला नैवेद्य अर्पण करा, भगवंताला चांगली उंची वस्त्र अर्पण करा. त्याने मत आपण द्या भगवंताला, द्या बरं कपडे, त्याच्याकडे काय कमी आहे का कपडे? हो, तो यशस्वी, औदार्य, 6 संपत्तीने तो संपन्न आहे. आपण असं म्हणतो का द्या हो त्याला कपडे, भगवंताला भगवंताला आज अन्न जेवायला द्या, असं म्हणतो का कधी? बोलण्यात सुद्धा आपण म्हणतो भगवंताला अर्पण करा, नारळ अर्पण करा, प्रसाद अर्पण करा, पैसे अर्पण करा. कशासाठी? देहबुद्धी अर्पण करा, आणि अर्पण झाल्यानंतर ते समर्पण होतं. समर्पणाचा निश्चय होतो की आता मी हा अवघाची देवाचा पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. अर्पणातून समर्पण, आणि समर्पण झालं की ऐक्य आहेच. कुठपर्यंत समर्पण? पूर्ण जीव भावाचं समर्पण, पूर्ण मीचं समर्पण. त्यानंतर ऐक्य तिथे ठरलेलंच आहे. म्हणून गाभाऱ्यामध्ये देव आतमध्ये असतो, पण आम्ही पूजा करतो बाहेरून कठड्यावरून, ती त्याला पोचते की नाही? नक्की पोचते.
कारण काय पोचते, का पोचते होती, तिथे काही गुप्त मार्ग आहे का हळूच त्या गुप्त मार्गाने ती जाते त्याच्यापर्यंत नाही पोचते. म्हणजे आमचा अंतरंगीचा भाव तसा असतो की मी हे देवाला फुले वाहिलंय, मी हे देवाला पेढे दाखवले आहे, म्हणजे भगवंत इथेच आहे. गाभाऱ्यातून तो भगवंत माझ्यासाठी माझ्याच जवळ आलेला आहे. फुल मी वाहिलं, पेढे मी दिले, उदबत्ती मी, उपाधी, धूपदीप, नैवेद्य, धूपदीप झाला आता, कापूर आरती. आणि अशा पद्धतीने आमचा भाव तिथे असतो, म्हणून आमचे देवाला तिथे ती पूजा पोहोचते. म्हणून देवाला ती पूजा पोहोचते हो. आणि देहरूपी देवळात सुद्धा देवच व्यापून असतो. जसं गाभाऱ्यामध्ये देव असतो ना, आणि बाहेर आम्ही पूजा करतो ती त्याला पोहोचते, कारण आमचा अंतर्भाव, भाव तेथे देव, भावोबळे आकळे. तसं या देहामध्ये देव व्यापून आहे, असा जर आमचा भाव असेल तर देहाला संतुष्ट केलं म्हणजे संतुष्ट होत. नारायण असे विश्वी, त्याची पूजा करावी. या कारणे वंशवावी काया, कोणीतरी कोणती तरी काया, कोणाची काया तोष व्हावी, या कारणे नारायण विश्वात भरून आहे. आणि म्हणून या कारणासाठी आम्ही जेव्हा संतुष्ट करतो जीवाला, तेव्हा आतला देव संतुष्ट होतो, ती पूजा देवाला पावते. हाव, काका छान गोष्ट सांगतात, थोडक्यात सांगते हो. काका म्हणतात विठ्ठलाच्या मंदिरामध्ये 1000 रुपयाचा हार घेऊन मी गेलो. काका स्वतःच उदाहरण देतात, आणि म्हणून मी त्यांच्या उदाहरणासकट सांगते का, त्याला त्याचं महत्व लक्षात येईल आपल्याला. म्हणून काका म्हणतात मी 1000 रुपयाचा हार घेऊन देवाची पूजा करायला गेलो, परंतु माझ्या आधी तिथे माझे 2 वैरी येऊन उभे राहिले होते. एक परमार्थामधला वैरी म्हणजे प्रवचनकार मोठा, आणि एक व्यवसायाचा वैरी म्हणजे डॉक्टर. हे दोन्ही माझे वैरी होते, कारण परमार्थामधला जो प्रवचनकार जे होते त्यांनी माझे सगळे श्रोते पळवले होते. संपूर्ण श्रोते पळवले असल्यामुळे मी त्याच्याबद्दल मत्सर करत होतो. आणि व्यवसायात ते डॉक्टर माझ्या मागून आले आणि वरचढ झाले, म्हणून ते अशा दोघांचा मी मत्सर करत होतो. ते येऊन गेले, माझी तळ पायाची आग मस्तकाला गेली त्यांना पाहता क्षणी. ते निघून गेले, मी विठ्ठलाला हार व्हायला सागर संगीत पूजा केली, आणि दुसऱ्या दिवशी परत विठ्ठलाला दर्शनाला गेलो, आणि विठ्ठलाला म्हटलं, विठ्ठला कालची पूजा आवडली का रे तुला? 1000 रुपयाचा हार तुला व्हायला मी आवडली का? विठ्ठल म्हणाले की तू पूजेच्या नावाने जी खुळबुड खुळबुड केली ना, 1000 रुपयाचा हार, नारळ आणि महागाचे पेढे, ती जी खुळबुड खुळबुड केली ती मला पावली नाही, परंतु आल्याबरोबर तुझी जी तळपायाची आग मस्तकाला गेली ना, ती मला जाणवली रे बाबा. त्याने मी पोहल्या गेलो. अंतरीचे भाव, अंतर्भाव, याला अंतर्भाव असं म्हणतात. पूजेच्या नावाखाली कुरबुर कुरबुर केली, त्याच्यामध्ये जर भाव नाही, ती पूजा देवाला पावत नाही. म्हणून माझा अंतरीचा भाव कसा असावा, प्रत्येक देहामध्ये भगवंत आहे, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. बस असा माझ्या अंतरीचा भाव असावा. आणि त्या अंतरीच्या भावाने जर आम्ही प्रत्येकाशी व्यवहार केला, प्रत्येकामध्ये भगवंत आहे, जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, असा जर व्यवहार झाला, तर मग आम्हाला ती माया जी आहे, ती माया आमच्या आड येत नाही. उपाधीच्या रूपाने असलेलं जे मायेचं लक्षण आहे, ते लक्षण आम्ही लक्षात घ्यायचं, आणि उपाधीमध्ये न रंगता
उपाधीमध्ये दडलेलं जे ब्रह्मतत्व आहे, ईश्वर तत्व आहे, ते जाणायचं. आता आलं की चंचल लक्षणापासून आम्हाला समर्थांनी दूर ठेवलं की नाही. या ठिकाणी देव आणि देवारा गाभारा याचं उदाहरण देऊन, देह आणि आतला देव याचं उदाहरण देऊन आम्हाला चंचलतेपासून दूर ठेवलं की नाही. मग आता आम्ही कशापासून दूर राहायचं? कोणत्या लक्षणांपासून दूर राहायचं? उपाधीच्या चंचल लक्षणापासून आम्ही दूर राहिलो पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की दोन्ही नामे एकास पडली, लोकी नेमस्त कल्पिली, विवेके प्रत्यय पाहिली, तो एकची नाम. एकाच ब्रह्मवस्तूला दोन नावं दिली शास्त्रकारांनी, ईश्वर आणि माया अशी दोन आमच्या समजुतीपुरता नावं दिली. आम्हाला समजावं म्हणून सांगितलं. पण माया आणि ईश्वर हे ज्यावेळेला विचारांनी निवृत्त होईल त्यावेळेला ब्रह्मवस्तू एकच तिथे उरेल. ऐल थडीच सरले माया जाणे, येथ एकची लीला तरले, सर्व भावे मज भजले. मग ऐल थडीच सरले माया जाण, ही माया हा ईश्वर अलीकडेच निवृत्त होईल आणि मग फक्त ब्रह्मवस्तूच राहील. पण त्यासाठी मला सर्व भावानी भगवंताचं भजन करावं लागेल. सर्व भावानी म्हणजे माझ्या अंतरंगाचा भाव ईश्वर आहे, करणारा तोच आहे, तोच सत्य आहे. असा माझ्या अंतरीचा भाव जर असेल तरच सर्व भावांनी ते भजन होईल. म्हणून शास्त्रकारांनी पण नीट विचार केला, या मायेच्या संदर्भात सुद्धा नीट विचार केला. ह्या मायेचं लक्षण कोणतं आहे? कशी आहे ही माया? नदीसारखी तर चंचल आहे. आणि ओढा जो आहे म्हणजे प्रवाह, ओढा म्हणजे प्रवाह, प्रवाहाने ती नित्य आहे, ती चंचल आहे आणि प्रवाहाने नित्य आहे. आम्हाला वाटतंय की ही माया, आम्हाला काय वाटतंय की ही माया स्थिर आहे, अजिबात नाही, अत्यंत चंचल स्थिती आहे. म्हणून शास्त्रकारांनी आम्हाला, परंतु ही जरी चंचल असली तरी ती चंचल माया स्थिर तत्वावर आहे, ते स्थिर तत्व मी आहे. म्हणून त्यांनी आम्हाला इथे उदाहरण दिलं की नदी ही स्त्रीलिंगी आहे आणि ओढा म्हणजे प्रवाह पुल्लिंगी आहे. परंतु त्या दोन्ही मधलं पाणी जे आहे त्या पाण्याला स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही. पाणी हे कसं आहे? दोन्ही मधलं पाणी एकच आहे. आणि हे आम्ही लक्षात घ्यावं. परंतु हे लक्षात घेत असताना आम्हाला मी कोण आहे हे कळत नाही. कितीही आम्ही प्रयत्न केला तरीही आम्हाला मी कोण आहे हे कळत नाही. कारण का नाही कळत? कारण इतके अगणित भेद दिलेले आहे. परत चंचलतेचं लक्षण सांगणं चालू आहे. आता समर्थ म्हणतात की चंचलतेमध्ये लक्षण आहे, चंचलतेचं लक्षण की असंख्य भेद आहे. आणि असंख्य मायेचे असंख्य भेद असल्यामुळे आम्हाला त्याच्यामधलं अभेद तत्व दिसत नाही. मग आम्ही भेद या लक्षणापासून दूर असावं की नसावं? नक्की असावं. माझ्या मुलाला मी त्या बदमाश मुलांच्या पासून दूर ठेवावं. त्यांची लक्षणं काही बरी नसतात, ती लहान आहेत, पण त्यांची सगळी लक्षणं आमच्या लक्षात येतात. त्या लक्षणापासून आम्ही त्यांना दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. अगदी त्याप्रमाणे संत श्री गुरु आपल्या शिष्याला या सगळ्या लक्षणापासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
आणि इतका प्रयत्न करून सुद्धा जर शिष्याच्या लक्षात येत नसेल, सांगतात येते की बाबा रे, नाशिवंत तू मला दे. आणि नाशिवंत सगळं तू स्थूल देशील, पण सूक्ष्म नाशिवंत असलेला जो जीवभाव आहे हा तू देणार नाही, हा तू दिलेला नाहीस. मी वारंवार सांगून तुझ्या लक्षात येत नाहीये, आता मात्र तू थप्पड खाशील, असं अंतर्भाव मध्ये समर्थांनी शिष्याला म्हटलेलं आहे. श्रीमुखास खासी. काय श्री गुरूंचं काय दयाळुत्व आहे हो, काय प्रेम आहे माझ्या, हे मी लक्षात घ्यावं. श्री गुरूंना एक थप्पड मारण्याची पाळी मी आणावी, माझ्यामुळे त्यांना त्यांना एक थप्पड मारणं भाग पडत आहे. मी कसं असावं. एक थप्पड श्रीगुरूंकडून खाऊन घ्यावी हो, पण सारख्या थप्पडच खात नाही बसून. एक थप्पड मारल्याबरोबर मला काय हवं, मला लगेच जाण यावी. कशाची? उपाधीची, जीवभावाची, भेद भेदत्वाची. अनेक भेद आहे आणि त्या भेदामध्ये आम्ही अगदी छान रमतो. ब्रह्मवस्तू एकच आहे, पण त्यांनी अनेक रूप धारण केली आहे आणि असंख्य रूपामध्ये ते एकटेच भरलेलं आहे. आणि ह्या भेदाचं आवरण, भेदामुळे अज्ञानाचं आवरण, आणि म्हणून हे मायेचं मुख्य लक्षण आहे. नाथ महाराज सुद्धा आपल्या वहीमध्ये म्हणतात की त्या मायेची मुख्य लक्षणं. कोणतं आहे लक्षण त्या मायेचं? म्हणजे चंचल लक्षण. मुख्य लक्षण कोणतं आहे त्या मायेचं? मुख्य लक्षण स्वरूपाचे आवरण. स्वरूपाचं आवरण हे त्या मायेचं मुख्य लक्षण आहे. द्वैताचे जे स्फुरण, द्वैत भावाचं जे स्फुरण आमच्या अंतःकरणामध्ये येतो, म्हणजे द्वैत भाव म्हणजे दुजा भाव म्हणजे भेद दृष्टी, अनेकत्व, या सगळं जे स्फुरण आमच्या अंतःकरणामध्ये येतं त्याला मूळ माया जाण तिचे नाव असं म्हणतात. ही मूळ माया आहे रे बाबा उद्धवा, ही लक्षात घे. तू मायेचं लक्षण लक्षात घे. ज्या अर्थी मला अनेक भेद दिसून राहिले आहेत, ज्या अर्थी स्वरूपावर आवरण आलेलं आहे अज्ञानाचं, हे सगळं मायेचं लक्षण आहे. आणि हे सगळं मायेचं लक्षण, हे चंचल लक्षण मी लक्षात घ्यावं आणि त्या लक्षणापासून हेतू पुरस्सर श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वेगळं वरावं, अभेद दृष्टी तयार करावी. एक असोनी फुटी पाडली, फुटी असोनी स्थिती एकदी, विचित्र करा पैसावधी प्राणी मात्री. वास्तविक एकमेव भेदशून्य ब्रह्मच अतर्क्य भेदमय झाले. त्यातही नवल की एवढं भेदत्व असून, एवढे भेद असून सुद्धा ब्रह्माचं एकत्व मोडलेलं नाही. ते एकमेव अद्वितीयच आहे. असा अनुभव नाही की अनेक भेद आम्हाला दिसून आले, विविधता दिसते आहे, अनेकत्व दिसत आहे. नेह नानास्ती किंचित, किंचित सुद्धा भेद नाही. परब्रह्मामध्ये किंचितशी सुद्धा भेद नाही. परंतु आम्हाला सृष्टीमध्ये अनेक भेद दिसतात आणि हे जे अनेक भेद आहे, हे आम्हाला, हे कौशल्य जे आहे हे सगळं जीवसृष्टीमध्ये दिसतं, पण एकत्व मोडत नाही. हे एकत्व कसं आम्ही जाणायचं हे आम्ही नक्की लक्षात घ्यायचं. यासाठी समर्थांनी या ठिकाणी 10, 11, 12, 13, 14, 15 इथपर्यंत एकत्व कसं मोडलेलं नाही, सृष्टीमध्ये भेद दिसणे याची उदाहरणं दिलेली आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जाईसारख्या वेलीमध्ये खूप पाणी असतं,
पण ती दिसायला कोरडी दिसते, परंतु वास्तविक पाण्याशिवाय ती कधीच जिवंत राहणार नाही. अशी गत असते, पण एवढं पाणी असून सुद्धा ती कोरडी दिसते. पाणी त्याच्यात आहे, पण आम्हाला दिसत नाही. त्या जाळीच्या झाडात पाणी आहे, पण आम्हाला दिसत नाही. या सगळ्या जाळी, ते आळं, हे सगळे भेदच आहे की नाही. तसं आम्हाला सुद्धा अनेक भेद दिसतात, पण त्या सगळ्या भेदामध्ये ब्रह्मतत्व व्यापून आहे, ते आम्हाला दिसत नाही. आणि ते नसेल तर आम्हाला अस्तित्व नाही. ब्रह्माचं अस्तित्व नसेल तर आम्हाचंही अस्तित्व नाही. त्या वेलीला जर पाणी नसेल तर ती जिवंत राहत नाही. ती जिवंत आहे, त्या अर्थी पाणी तिथे आहे. दिसत नसलं तरी पाणी आहे. या सगळ्या सृष्टीचे व्यवहार चालले आहेत, म्हणजे ईश्वर नावाचं तत्व आहे, आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे. कुठपर्यंत गाडी हो, ते मी आहे. आता मायेचं अस्थिरतेचं लक्षण बाजूला पडलं आणि स्थिर लक्षणावर आम्ही स्थिर झालो. स्थिर बैसावे श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती. आपण जर का स्थिर तत्वावर स्थिर झालात तर आपल्या कृपा प्रसादाने माझी मती बुद्धी सुद्धा स्थिर तत्वावर एकाग्र होणार आहे. आणि अशी आम्हाला एकाग्र बुद्धी करायची आहे. म्हणून कुंदाच्या झाडाला आळे करून पाणी घातलं तर दूरपर्यंत कुंदाच्या वेली उगवतात. 2-3 वनस्पतींची नावं दिली तिथे, आणि दुसरं बांडगुळ, हे 2-3 वनस्पतींची नावं देतात की याला पाणी नसलं हे नसलं तरी पण ते उगवतो, वाढतो. मला ते कसं वाढतं ही याची कल्पना नसते. त्या झाडांचा प्रत्यक्ष जमिनीशी संबंध जरी नसला तरी ते फोफवतात. त्यांचं फोफवणं आम्हाला दिसतं. जमिनीशी संबंध नसतो, मग ते फोफवतात कशामुळे? त्यांच्यामध्ये ते जिवंत तत्व जे आहे ते कोणी भरलं. किल्ल्यावर झाड उगवतं, ते वाढतं हो, कोणी दिलं त्याला पाणी? त्या पंचमहाभूतातूनच त्यांनी ते पाणी घेतलं. खडकामधलं पंचमहाभूत आहे, त्याच्यातून त्यांनी पाणी घेतलं, आणि ते सगळ्या पंचभूतांचा खेळ हा ब्रह्माच्या अधिष्ठानावर चालतो आहे. आणि हे आम्ही लक्षात घ्यायचं. याच्यात काहीही गूढ नाही, हे सगळं सरळ आहे. वृक्षापासून वृक्ष तयार होतात, उंच वाढतात, पण पृथ्वीचं अनेक भाग पडू शकत नाही, तुकडे होत नाही. हे जसं आहे अगदी त्याप्रमाणे ब्रह्मावर कितीही भेद दिसत असले तरी ब्रह्माचे तुकडे होणार नाही, खंड होणार नाही, भेद होणार नाही, हे आम्ही लक्षात घ्यायचं. आणि हे ओळखून जो असतो तो जाणता आहे. जरी आम्हाला भेद दिसले तरी त्या भेदामध्ये एक अभेद तत्व आहे. या अभेद तत्वाला जो जाणतो त्याला जाणता असं म्हणतात. तो या मिथ्या जगताचा निर्मितीचा फार विचार करत नाही. जाळीच्या झाडामध्ये पाणी तर नाहीये, कोरडं आहे, तरी पण ते जिवंत का, याच्यावर चर्चा अजिबात नाही. ते जिवंत का बरं? कारण पाणी
पाण्याशिवाय ते राहू शकत नाही. पाणी आतमध्ये भरपूर असतं, आम्हाला ते दिसत नाही पाणी. अगदी त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाशिवाय आम्हाला कशालाच अस्तित्व नाही. फक्त ते अदृश्य आहे, अव्यक्त आहे, व्यक्त नाही. आणि म्हणून अनंत होणार तो काय आधीच झाले, म्हणजे अनंत ब्रह्मांडाची व्हावयाची ती निर्मिती आहे, ती होऊन गेलेली आहे. परंतु ही सगळी जी निर्मिती आहे, या निर्मितीच्या मागचं अधिष्ठान आहे फक्त जाणता. आणि उपनिषदांनी सुद्धा याचा सगळ्यांचा विचार केलेला आहे. विचारांनी जरी आम्हाला समजलं ना हो, तरी पूर्ण उलगडा होत नाही. आपण म्हणतो ना, समजतो पण उमगत नाही. ते उमगत का नाही? आम्ही अशा पद्धतीने विचार करत नाही म्हणून. म्हणून समर्थांनी आम्हाला ही सगळी उदाहरणं दिली, की देवामुळे झाडाची जीवन यात्रा चालते. झाडातील जीवरूप देव गेला की ती वाळून लाकडे तयार होतात. हे अगदी सरळ दिसतं, यात काही गूढ नाही. परंतु देवामुळे ती झाडाची जीवन यात्रा चालते हे आम्ही विसरतो. त्या देवाला आम्ही विसरतो. आणि म्हणून आम्हाला गाभाराच्या आतला देव पाहायची सवय करायची, पण समर्पण झाल्याशिवाय नाही. आणि समर्पण अर्पण झाल्याशिवाय नाही. म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन म्हणजे अंतःकरण, उपलक्षण आहे मन. अर्पुनी ईश्वरा, ईश्वराला अर्पण करा. म्हणजे जीव भावाचं समर्पण होईल. आणि आत्मभाव त्या ठिकाणी तयार होईल. अशा पद्धतीचा अभ्यास करायचा. अशा पद्धतीचं चंचल लक्षण आम्ही इथे समजून घ्यायचं. याची चंचलता समजून घ्यायची. आणि ती चंचलतेचं अधिष्ठान स्थिर आहे हे समजून घ्यायचं. म्हणजे जाईसारखी वेल, कोरडं दिसलं दुसरा तो भेद, हे सगळं आम्हाला दिसतं, पण त्याच्यामध्ये असलेलं अंतर्गत असलेलं पाणी आम्हाला दिसत नाही. तसं आम्हाला सृष्टीमध्ये देह, देहादी जगत, अनेक असंख्य कीटक, प्राणी, झाडं, वनस्पती, पशु, पक्षी, माणसांचे भिन्न प्रकार दिसतात, पण त्या सगळ्यांमधलं एकत्व दिसत नाही. एकत्व म्हणून स्पष्टता. म्हणजे एकत्व पाहायची दृष्टी ज्या वेळेला आम्हाला येईल, तेव्हाच आम्ही कोण होऊ? पंडित होऊ. आणि म्हणून समजलं तरी आम्हाला पूर्ण उलगडा होत नाही, उमगत नाही. उमगलं, उलगडा झाला तर शब्दामध्ये ते पकडता येत नाही. क्लिक झालं हो मला आता, आपल्याशी बोलता बोलता क्लिक झालं ब्रह्मस्वरूप कसं आहे ते. पण आता शब्दात ते मला मांडता येत नाहीये, कारण मी अनुभव रूप झालेलो. काकांना एकदा सुंदर असा नरम बेसनाचा लाडू असा दिला होता, छान नरम दिला अगदी. आणि काकांना म्हटलं, काका आत्मारामचं सुरू होतं त्यावेळेला, आणि म्हटलं काका ढिसाळ माया, माया कशी ढिसाळ असते तसा लाडू पण ढिसाळ करून आणलेला आहे. आणि काकांनी तो खाल्ल्यानंतर काकांना मी विचारलं, काका कसं झालं? तर काकांनी काहीच उत्तर दिलं नाही. आणि मग काका म्हणाले, लाडवाचा अनुभव मी अपरोक्षत्वाने घेतला, म्हणून तुला मी त्यावेळेला सांगू शकलो नाही. मी गोड तत्वाला एकरूप होऊन गेलो, ऐक्य. आता लाडवाच्या मधलं जे लाडूत्व आहे, जी गोडी आहे, त्या गोडी रूप ते झाले, आणि म्हणून सांगू शकलो नाही. आणि आता सांगतो की माया अशीच ढिसाळ असते, पण त्या ढिसाळ मायेच्या आत एक स्थिर तत्व आहे. त्या स्थिर तत्वावर जर आम्ही ऐक्य
पावलो किंवा स्थिर झालो तर आम्ही दिसाळ मायेचं वर्णन करू शकत नाही. काय मोठं तत्वज्ञान सांगितलं हो काकांनी. एका लाडवाच्या माध्यमातून माझा लाडू करण्याची सगळी मेहनत सार्थकी लागली आणि कल्पना आला, अंदाज आले की अनुभव रूपता म्हणजे नेमकं काय. सहज पद्धतीने काकांनी सांगून दिले अनुभव रूपता. आणि म्हणून विचारांनी समजलं तरी उलगडा होत नाही. उलगडा झाला तरी शब्दाच्या आव्याकात पकडता येत नाही. आणि म्हणून शब्दामध्ये आम्ही जर बसवायला गेलो तर ते शक्य नाही. मी ब्रह्म असा प्रत्यय आल्यावरच दृश्य जगताच्या स्वरूपाची खरी कल्पना येते, तोवर नाही. आपल्या सत्राच झालेले आहे. पोव्या वेळ झालेली आपली 4 मिनिटे जास्त भेटते. आज आपण या ठिकाणी थांबू. हा समास पुढच्या म्हणजे उद्या आपण पूर्ण करू. या ठिकाणी येते. आपण सगळ्यांनी एकत्वावर स्थिर व्हावं म्हणून श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपण कृपा प्रसादे. आपल्याला परत एकदा विनंती करते, प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी केला ते. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी प्रिय. रामकृष्ण हरी अंजली. रामकृष्ण हरी. लाईन गेली आहे. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रसिका.